हां. आणि अनावश्यकरित्या जे काही अफवा पसरवल्या गेल्या हां. की पेट्रोल डिझेल संपणार आहे किंवा मध्ये शिल्लक राहणार नाही, हां. त्या अनुषंगाने सर्व शेतकरी वर्ग असतील किंवा इतर व्यावसायिक असतील हां. या सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे वाहनांच्या ऐवजी वेगळे ड्रम वगैरे याच्या माध्यमातून डिझेल किंवा पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां. त्यामुळे अनावश्यकरित्या पंपावरती गर्दी होऊन एकमेकांबद्दल गैरसमज किंवा वादावादी ह्या गोष्टी झालेल्या आहेत दिवसभर. त्या अनुषंगानेच मी आता एक प्रेस नोट पण दिलेली आहे आणि सर्व कळवणकरांना मी जाहीर आवाहन पण केलेलं आहे की आपण सर्वांनी कुठल्या प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता आपल्या त्या तालुक्यातील जे पंप आहेत त्यांचे टँकर आज रात्री येणारच आहेत आणि इंधन पुरवठा जो आहे तो सुरळीत सुरू आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी अनावश्यकरित्या स्टॉक घेण्याच्या हेतूने किंवा आवश्यकता नसतानाही पंपावरती जाऊन गर्दी करू नये, जेणेकरून जे ज्यांना आवश्यकता आहे खरंच नागरिकांना, ज्यांना वाहनामध्ये आवश्यक आहे त्यांना ते वेळेत मिळणार नाही आणि त्यामुळे गर्दी होऊन अनावश्यकरित्या गैरसमज होऊन वादावादी होतील. त्यामुळे कृपा करून सर्वांना एक मी जाहीर आवाहन करतो की आपण कुठल्या प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता आपण जे प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावं आणि जे पेट्रोल पंप चालक असतील यांच्यासोबत कुठल्या प्रकारची हुज्जत न घालता आपण जे काय सर्वांनी सतर्क राहून अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही देखील पेट्रोल पंप चालकांशी संपर्क साधला सर. त्यांचं देखील म्हणणं आहे की कुठेही आम्हाला डीलर कडून तशा अधिसूचना आलेल्या नाहीत. जे पुरवठा आहे तो सुरळीत आहे, परंतु नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. पोलीस प्रशासनाला सांगून तसं मार्गदर्शन आपल्याला करता येईल का? नाही, आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. माझं तालुक्याचे PI साहेब यांच्याशी पण बोलणं झालंय. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी साहेब त्यांच्याशी पण मी बोललो आहे. त्यामुळे तशी काही वेळ येणार नाही. सर्व नागरिकांना आम्ही आता जाहीर आवाहन केलेले आहे. त्यामुळे ते प्रशासनाला निश्चितच सहकार्य करतील आणि कुठल्या प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्र क्रांती न्यूजला आपला बहुमूल्य वेळ दिला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.